रस्त्यानं माणूस चालायला लागला की कुत्र्याला गती कधी सहन होत नाही. आवाज द्या ऑपरेटर, आवाज द्या. माणूस रस्त्याला चालायला लागला की कुत्र्याला माणसाची सहन होत नाही ती गती. माणसाला माणसाची सहन होत नाही ती प्रगती. आणि सांगताना जगाची सहन होत नाही ती अधोगती. कृष्णाने सांगितलं आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जणू आमच्या श्रीकृष्ण कन्हैयानेच इथे जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावरती. आणि अधर्माच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचा भगवा, स्वतःची संस्कृती, स्वतःचं राज्य राखण्याचा प्रयत्न केला. आणि धर्मरक्षणाचं कार्य हे कधी एकट्याचं नसतंच. अनेकांची गरज असते, अनेकांना रक्त सांडावं लागतं. रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले, कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले. तदर्थी दरी जो करी खडग भाला, मर्द मराठा म्हणावे तेव्हाच ईशा वागराला. संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो. संघर्षाशिवाय कोणालाही पर्याय नाही. आणि असे संघर्ष करणारे राजांबरोबर माणसं आली. राजांनी या आणीबाणीच्या काळामध्ये निवडला होता पन्हाळा. क्षितिजोरला वाटत होता शिवाजी पळतोय आणि मी त्याला अडकून ठेवतोय. पण उलट झालं असं होतं, राजांना कैद सिद्धी जोहरने केलं नव्हतं. सिद्धी जोहरला इथं थांबून राजांनी ठेवलं होतं. कारण त्यांचं नियोजन होतं आतमध्ये सह्याद्रीत जाऊ द्यायचा नाही. आतमध्ये गेला की आमची रयत होरपळून काढेल. अफजल खान आणि हा काही विशेष वेगळा नाहीये, सारखेच आहेत. राजाने यांची दूरदृष्टी पाहिली आणि राजाने स्वतःला पन्हाळ्यावरती कोंडून घेतलं. एकीकडे हा विजापूरवरून आलेला संकट सिद्धीजवळचा आणि एकीकडून औरंगाबाद वरून सरळ निघालेला हा लाल महालामध्ये स्वतःचं ठाण मांडून बसलेला हा शाहिस्ते खान. आता या वक्ताला 2 संकट राजांच्या स्वराज्यावरती आली होती. सिद्धी जोहरने आल्याबरोबर पहिला मारा केला. तोफेला बत्ती दिली, पण तोफेला बत्ती दिली पण राजांच्या वरच्या गडाच्या टोकापर्यंत पोहोचत नव्हती तिथपर्यंत. क्या किया जाए, क्या किया जाए, क्या किया जाए. तोफे आगे लो. सिद्धी जोहरच्या माणसाने तोफे पुढे घ्यायचे आणि मराठीने तोफेचे गोळे वरून टाकायचे सरळ ह्यांच्या तोफावर. तोफे पीछे लो. हुजूर आताच म्हणला मोर घ्या, आता लगेच मागा. अरे मग का अंगावर घेतो का, घे मागा. तोफे पीछे लो, तोफे आगे लो. तोफे पीछे लो, तोफे आगे लो. सिद्धी जोहरचं तोफे पुढे मागा करण्यात 1-2 दिवस गेले. क्या किया जाए, क्या किया जाए. असं काय करावं की शिवाजीला आता आपल्याला लगेच काही क्षणात धरता यावं. जसं सिद्धी जोहरला असं वाटत होतं एखादं बोकडाचं पिलू धरलं कानाला बडी बेगम साहेबाच्या समोर हजर केलं. इतकं सोपं नव्हतं ते. इतकं सोपं नव्हतं. सिद्धी जोहर इंग्रजांना मिळाला. इंग्रजाकडे एक वकील पाठवला त्यांनी आणि वकिलाजवळ एक खलिता दिला. वकिलाला त्या खलित्यामध्ये सांगितलं, इंग्रज टॉफिकार, तुम्ही आम्हाला लांब पल्ल्याच्या तोफ्या द्या. शिवाजी को हम खत्म करना चाहते हैं, उसे हम पकड़ना चाहते हैं. यदि आपने हमें इसमें मदद की तो हो सकता है आगे चलकर हम भी आपको कुछ हेल्प कर सके. हा वकील गेला 1 एप्रिल 1660 ला जायला, तोफ घ्यायला आणि माघारी यायला. असे 10 दिवस गेले. 1 एप्रिलला गेला आणि 10 एप्रिलला हा तोफ घेऊन डायरेक्ट लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन पन्हाळ्याच्या पायथ्याला. राजांना मात्र पन्हाळ्यातून निष्ठायची वाट राजांना सापडत नव्हती. राजा शोध घेत होते. सिद्धी जोहरनी तोफा आणल्याबरोबर संध्याकाळच्याला शांत राहिला. जरा तोफा ठासून भरल्या. पूर्व दिशेला सूर्य उगला
आणि मराठ्यांना याची काही खबरच नाही. सूर्य उगवायचा आणि सिद्धीच्यावरनं तोफेला डागणे द्यायची. एकच क्षण आला, तोफेला डागणे दिली तशी तोफेचा गोळा निघाला. धाड धाड. बाजीप्रभू देशपांडे राजाकडे धावत आले. राजांना धावपळ धापा टाकत आले राजांपुढे. राजांना सांगतात, राजा राजा अहो राजा, या सिद्धीच्या वर्ण लांबल याच्या तोफा आणल्या. काय काय पण त्याच्याजवळ तोफा नव्हत्या ना. तोफा आल्या कुठून? राजा ते काय कळायला मार्ग नाही बघा. पण राजा चला जरा तुमच्या डोळ्यानं बघा. राजांकडे दुर्बीण होती. दुर्बिणीतून असा जवळ करून पाहिला जव्हार. आणि तिथं इंग्रज दिसले त्याला. इंग्रज राजांना असा राग आला राजांना त्या इंग्रजांना. हरामखोर इंग्रज टोपीकार, अजून 1 महिना झाला नाही यांनी आमच्या बरोबर त्यांना आम्ही माफी पक्ष दिलेली कागदावर साधी सही केलेली अजून शाही देखील वाळली नाही. आणि हरामखोर सिद्धीला येऊन मिळाले. बाजी यदा कदाचित आई भवानीच्या जगदंबा मातेच्या आशीर्वादानं जर या पन्हाळ्यातून आम्ही सुटलोच ना, तर मग मात्र या इंग्रज टोपीकरांना हरामखोरांना मी त्यांची जागा दाखवून देऊच देऊ. आम्ही सदैव म्हणतो आहोत, व्यापाराचे नाटक करून हरामखोर आपल्या भारतात आले, महाराष्ट्रात आले. यांना कुठेतरी वखारी मांडण्यासाठी जागा दिली तर आपलं राज्य गाजवायला लागले. गरीब बिचारी आपली रयत होते गुलाम त्यांची. त्या रयतेला कुणी आणि किती आवरावं, किती सांगावं हेही कळायला मार्ग नाही. आणि हे सापाची अवलाद असलेले गोरे लंगोर. बाजीप्रभू राजाने म्हणतात, राजा शांत व्हा. राजा समजती राहण्या घ्या. राजा जरा शांततेच्या काळात डोक्यानं काम घ्या. असे लगबगीने विचार करू नका, काही बी निर्णय घेऊ नका. राजा टेन्शन राजा असं डोक्याला कसलं बी विचार घेऊ नका. बघा राजा, आम्ही आहेत ना तुमच्या संग. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे राजांपेक्षा वयाची माणसं. संकटामध्ये राजांना शब्दांचा आधार द्यायची. नुसता शब्दांचाच नाही, कर्तृत्वाचाही राजांना आधार द्यायची. 1 महिना झाला, 2 महिना झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, तब्बल 5 महिने झाले. शिवाजी राजे इथं आता स्वतःला कोंडून घेतलंय. सिद्धी जव्हर म्हणतो, हम भी देखना चाहते हैं कि ये सिद्धी जव्हर जाता का, ये शिवा भोसला जाता कहाँ है. बडे खान आता पावसाळा आलाय. जी हुजूर मी बी त्याच विचारत आहे. हुजूर पावसाळा आलाय, पावसाळ्यात या शिवाजीचं कसं करायचं. चिंता मत करो बडे खान, आम्ही गवताच्या फांद्या मागितल्यात चांगल्या. छत उभा करू. पावसाळा आला काय आणि गेला काय, तो येईलही आणि तो जाईलही, पण हा शिवाजी इथून हलता कामा नये. खालून पलिता पाठवला गेला. पलिता राजांच्या पुढे आला. राजांना सांगितलं सिद्धीच्या वर्ण, राजाजी आपको शरण आए बगैर कोई भी पर्याय आपके सामने नहीं है. राजा जी आप कहीं नहीं जा सकते. हमें पता है आप ऊपर है, हम आपका इंतजार कर रहे हैं. राजा जी आप आइए, हाथों में सफेद रुमाल बांध कर आइए. अगर यदि नहीं आए तो हम भी देखना चाहते हैं कि आप कब तक यहाँ रुकेंगे. खाना पीना एकदा संपला कि मग मात्र गपगुमान आमच्या मोहर येतात. पण जेवढे लवकर येतात तेवढं राजा तुमच्या फायद्याची बात राहील. राजांनाही प्रश्न पडला, काय करायचं. दिवसामागून काही दिवस गेले. अंधार पडलेला. मशाली गडावरती फिरतायत. खाली ही मशाली फिरतायत. खाली सिद्धी जव्हरच्या मशाली, वरती छत्रपती शिवाजी राजांच्या मशाली. एका कपारीतून किल्ल्याच्या एका टोकातून खाली काही अंतरावर एक आवाज आला. दोर सोडा रे, दोर. अरे दोर सोडा, खाली दोर सोडा. सैन्यगडाच्या काठाने फिरत होता. त्यांच्या आवाज कानावरती आला. जिथं आवाज येतो तिथं टोकावरती गेले. कोण रा? अरे दोर सोडा, खाली दोर. अरे पण तू कोण? अरे दोर सोडा.
दत्तूभाई जा बरं त्या किल्लेदाराला सांग म्हणा इथं कसला तरी आवाज येतोय त्याला इकडे बोलून आणि किल्लेदाराच्या परवानगीशिवाय आपल्याला इथं काय बी करता यायचं नाही जा त्रिंबक पंताला इथं घेऊन या लवकर त्रिंबक पंताला आणलं राजा सुख करत होते म्हणजे झोपले होते आराम करत होते त्रिंबक पंत आले पण खालून आवाज हवरतो अरे दूर सडा खाली दूर गोताजी मशाली खाली जरा किती माणसाचा आवाज येतोय त्रिंबक पंत अहो माका धरणं एकाच माणसाचा आवाज येतोय चांगला निरखर पाहिला अजून काय आवाज जास्तीचा आला नाही पण एकच माणूस बोलतोय कवाचा धरणं असं नीट खात्री केली होय की त्रिंबकराव ठीक आहे दावा सोडा गाठली बांधलेला दावा सोडा त्याला वरती घ्या आणि हा सावध आता तलवार घ्या हाताच्या गाड्या घाल्या कोण बसला तरी तलवार घ्या हातात सावध सगळ्यांनी सावध हे मशाली घेऊन पुढे हो हे सोडलं रे दूर आला का आला गट्ट धरावर मी आता लटकतो त्याला हात चढीवर वरच्या मावळ्यांनी गज धरला आणि गाठली बांधलेल्या दोराला लटकून हा वर आला त्रिंबक पंताने जवळ घेतला मशाल जवळ घेतली अजून कोण आहे वैस मी एकटाच आलो अकेले एकटा कशाला तुझ्यावर कोणी नाही आणि एवढ्या निमेरात्रीचा कशाला आलास हुजूर बाती आहे की आमचा पीर आहे ना तिथं त्या पीराला फक्त उच जाळायचा दर्शन घ्यायचं लगेच खाली जायचं अरे गाडवा इथं आमला पार मृत्यू गाळाला आलाय आणि तुला उसाचा जाळायचा सुटलाय वायरा हो माघारी नाही मी माघार नाही हम ऐसे नहीं जाएंगे आप हमें शिवाजी राजे के पास ले चलो हम आपके शिवाजी राजे के पास ले चलो हम उनके साथ बात करेंगे उसके बाद बस पिरा पुढे जाणार ऊत जाळीणार कालमा पडणार लगेच जाणार अरे तुला सांगितलं कळत नाही वैरा इथं फार हात गळीवर आलाय तुझं काय चाललंय उसाचं पिराला काय करायचं ना काय कालमा पडायच्या उतर खाली याला ढकलून नाही एवढं वागायचं नाही तुम्हाला सांगतो अरे तुमच्यापेक्षा तुमचा शिवाजी राजावारा आमचा शत्रू असला तरी तो विमान वारतो काय याला काय अर्थ आहे का मुझे आपके शिवाजी राजा के पास ले चलो वो हमें इज्जत देंगे हा बस जायचं कालमा पडायचं निघायचं कशाला टेन्शन घेता हुजूर हात बांधा यायचे दूर घेतला कवर हा घेतला चला गुंडाळा तुम्ही लक्ष द्या रे अजून कोणाचा आवाज आला तर जरा नीट परत मला खबर द्या चला रे याला घेऊन राजांवर राजे झोपले होते दार ठोकवलं राजे उठले त्रिंबक पंत राजांच्या मोर गेले राजा मुजरा राजा क्षमा असावी तुम्ही निद्रावस्थेमध्ये असताना तुम्हाला उठायची मला काही जरा जडच गेलं बरं का पण राजा हा तुम्हाला भेटायचं म्हणतोय हे आनंद त्याला इकडे असे हात बांधलेले पुढं मुस्लिम पोशाखामध्ये आलेला राजाने त्रिंबक पंताच्या हातातली मशाल घेतली आणि त्याच्या जरा तोंडाच्या जवळ धरली राजांच्या चेहऱ्यावरच्या आड्याच बदलल्या त्रिंबक पंत काय म्हणणे काय आहे याचे राजा हे म्हणतोय पिराला उच जाळायचा कालमा पडायचा आणि जायचा दरवर्षीचा याचा नियम आहे म्हणतो अरे म्हणलं तुझा नियम काय पडतो आम्ही फार इथं हात गळीला आलंय समजा जीवावर आलंय आणि याला पंत देवभावने आलेल्या माणसाचे एकुडे हात पाय बांधतात का सोडा त्याचे हात सोडा राजा पण त्रिंबक पंत सोडा आमच्या समोर उभा आहे ना तो अजून कोणी नाही याच्या बरोबर नाही राजा एकटाच आहे सोडा आणि हो त्रिंबक पंत देवडीवर ते जरा जाळ करा केवढा बिचारा भिजलाय पावसाने हिला दुसरे कपडे बदलायला द्या पंत जा सगळे बाहेर गेले आणि आतून राजाने दार लावल्याबरोबर त्या माणसाने राजांना कडकडून मिठी मारली आणि राजाने त्याला मिठी मारली राजे म्हणतात अरे महादजी इथं कसा आलास तू राजगडावर सगळं व्यवस्थित राजा सगळं व्यवस्थित आहे बघा काही बी काळजी करायचं नाही अरे पण 80,000 डोळे दुर्बिणी सारखे टक लावून पाहतात अरे पावसाच्या वाऱ्याशिवाय पावसाच्या धाराशिवाय आणि वायू शिवाय इथं कोणी हलू शकत नाही जाऊ शकत नाही महादजी कसा आलात
महादाजी डोकं खाजत राजानं म्हणला, राज राज ठरवलं तर हत्ती बी येईल की, त्याचं काय वाट सापडली. राज 2 महिने झालो मी यांच्यातच खाली, त्यांच्या सारखंच बोलतोय, त्यांच्या संगत बोकडं खातोय. काय करणार राजा, आता पर्यायच नाही, आपलं अन्न मिळत आहे वय यांच्यात. ते आल्यावर राक्षस कुठली. पण 2 महिने झालं राजे मी वाट बघतोय, मला वाटच सापडा ना. पण एकदा मला वळ खायला लागली आणि निसटलो. राजा निसटलो, सरळ आता तुमच्या पाशी आलो. महादाजी तू आत्ता म्हणालास की ठरवलं तर हत्ती बी येईल, म्हणजे वाट वय राज. राजा 2 महिने उगाच नाही राहिलो त्यांच्या बापाला बी खबर लागू दिली नाही. हा महादाजी बहिर्जी नाईक यांचा हेर प्रमुखच होता त्यांच्या खात्यातला. जो हेर आहे ना, खाबऱ्या काढणारा खाबऱ्या, त्याला अनेक भाषा यायला हव्यात, अनेक भाषाची टोनिंग यायला हवी, आणि ते टोनिंग येऊन त्यांच्यामध्ये तो मिसळायला हवा, त्यांच्यासारखा रीतभात चालायला हवा. हे सगळं ज्यावेळेस मॅचिंग होतं ना, त्यावेळेस तो तिथलच्या खबरा काढू शकतो. पुढं सुरत राजाने काबीज केली, तो तर गनिमी गाव इतका सुंदर आहे ऐकायला. वा, ऐकावा आणि ऐकत राहा बहिर्जी नाईकचा फक्त. हा, आणि राजाने ठरवलं, महादाजी परवा निघूया. राजा परवा कशाला, आत्ताच चला. नाही महादाजी नाही, उतावळं की बावर आणि गुडघ्याला बाशिंग बांधून जमणार नाही महादाजी. ज्यांनी बाशिंग बांधलं पटकन त्याचं गुडघं बी फुटलं. आपल्याला मात्र सुखरूप निघायचंय. काय 2रा दिवस उजाडला. राजांनी खाली सिद्धी-जोहरकडे वकील पाठवला आणि पत्रात लिहिलं. वकिलांनी सांगितलं, जोहर साहब शिवाजी राजे से आपके सामने आए हैं, राजा जी डरते हैं. नहीं 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 वकील, शिवाजी घाबरत नाही, आम्हाला चांगलं माहितीये. मराठे घाबरत नाहीत, ते घाबरवतात. मराठे पळत नाहीत, ते पळून पळून मारतात. तू किस लिए आया है, बता बता और सच बता, नहीं तो तू यहाँ से जिंदा नहीं जाएगा. हरामजादे, बता क्या कहा तुम्हारे शिवाजी भोसले ने. हुजूर उद्या सकाळच्याला तुमच्या भेटीला येतो म्हणले राजे. शेजारी अफजल खानाचं पोरग होतं, त्यांनी गुडघ्याला बाशिंगच बांधलं होतं. लगेच तलवार काढली, वकिलाच्या नारड्याला लावली. क्यों आज क्यों नहीं, उद्याच क्यों, आज क्यों आता नहीं, उसे आताच बुलाओ. अफजल खान हुजूर जरा थोडस धीराने घ्या. कल सुबह तक आएंगे राजा जी. आएंगे ना, जरा थोड़ा सा नाश्ता पानी. नहीं, मेरे बाप को मारा है, तुला भी लवकरच मारायचंय. क्या कहा, कुछ नहीं, शिवाजी राजा आने वाले हैं. अजल इतनी जल्दबाजी मत करो. हम जौहर है, हम भी देखना चाहते हैं कि अब ये शिवा भोसले हमारे साथ कौन सी चाल चलाना चाहता है, लेकिन चौकन्ना रहना, ये बहुत चालाक है. कल आएगा और दूसरी ही कोई चाल चलाएगा, याद रखो. हुजूर आता 5 महिने झाले हुजूर, आता कोंडणे किल्ल्यावरचं अन्न पाणी संपलं, आता कवर राहायचं तिथं. म्हणून राजे म्हणले आता पर्यायच राहिला नाही, तुम्हाला शरण येऊ आणि सिद्धी-जोहर साहेब बोटाला धरून जिकडे नेते तिकडे आम्ही जाऊ. अफजल का कोताळा पाडने वाला शिवा भोसला. मुकुंद भाई अब ये मेरे पास शरण आया है, सफेद हाथ में रुमाल बांध कर. आओ शिवाजी आओ, हम देखना चाहते थे कि तुम कब तक हमें घुमाते हो. शिवा भोसले, तुम क्या हमें घुमाओगे, हमें क्या भगाओगे, अब हम तुम्हें भगाएंगे. हम मेरा मुंह क्या देख रहा है, जाओ और शिवाजी को कल सुबह जल्दी लेके आओ. ठीक है हुजूर. अच्छा मैं चलता हूँ. जाओ. वकील राजांपाशी आला. राजांना सगळी सांगितली खलबत काय झाली ती. राजांनी खासे सरदारांना जवळ बोलवलं.
आता दत्तूभाई इथं महत्वाचा प्रश्न उभा राहतो बरं का, अतिशय महत्वाचा प्रश्न. या प्रकरणामध्ये तुम्ही एक प्रकरण ऐकलेलं आहे, एक नाव ऐकलेलं आहे, ज्याचं नाव आहे शिवा काशीद. चला ह्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याच्या अगोदर मला तुमच्याकडून कोणाकडून उत्तर मिळतंय का मला बघू द्या. काय वाटतं, शिवाजी राजाने शिवा काशीदला सांगितलं तू कपडे घाल आणि माझ्या वेशामध्ये तू पालखीमध्ये सिद्धीजवळच्या पालखीत जा, असं राजाने शिवाला सांगितलं का बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवा काशीदला सांगितलं का शिवा काशीदच स्वतःहून तयार झाला? तुम्हाला काय वाटतंय, काय वाटतं तुम्हाला? आता 7 दिवस में तुम्हाला एकही प्रश्न विचारना नहीं, बस छोटा सा सवाल पूछा है हमने. तुम लोगों ने प्रकरण तो सुना होगा, ये गद्य पद्य तो ये सुना होगा. मिस्टर लीलाधर जी, हमने कुछ पूछा है, आप क्या कर रहे हो मोबाइल में? ओ आप पढ़ाई कर रहे हैं, कोई बात नहीं, कोई बात नहीं, लिखिए लिखिए लिखिए. प्रत्येकाला ज्याला ज्याला जे जे येईल त्यांनी ते करावं, ज्याला लिहिता येईल त्यांनी लिहावं, ज्याला लढता येईल त्यांनी लढावं, ज्याला कार्य करता येईल त्यांनी कार्य करावं, ज्याला खाता येईल त्यांनी खावं, ज्याला झोपता येईल त्यांनी झोपावं, ज्याला चालता येईल त्यांनी चालावं, ज्याला पळता येईल त्यांनी पळावं, आणि ज्याला याच्यातलं काहीच नाही येणार त्याने निदान गप मारावं. आप लिख रहे हैं, लिखिए, लेकिन मैंने आपको कुछ सवाल पूछा है. काय वाटतं तुम्हाला? शिवा काशीद म्हणाला राजाना, राजा मी जातो का? बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीदला म्हणाले शिवा तू जा का? छत्रपती शिवाजी राजे शिवा काशीदला म्हणाले शिवा तू माझ्या पोशाखात जा. मिस्टर म्यूजिक मास्टर, हाँ बताइए, स्टॉप द म्यूजिक. हाँ बोलिए, माइक में बोलिए, बोलिए बोलिए. स्वतः तैयार चलता, आपको कैसा लगता है कि वो खुद तैयार होंगे? आपका बिल्कुल सही जवाब. इन्हें जीते हैं 1 करोड़ रुपए. और आगे वाले आने वाले स्क्रीन पर आपका दूसरा सवाल है, व्हाट इज योर नेम? ओ मिस्टर शंकर जी देशमुख, वेरी नाइस, वेरी नाइस. मिस्टर शंकर राव, आपने बिल्कुल सही फरमाया है. और आपके लिए तीसरा सवाल, आप हमें आवाज चांगला द्या. बिल्कुल सही फरमाया शंकर जी ने. अहो जो स्वतः शिवाजी राजासाठी देऊ शकतो, जो स्वतः शिवाजी राजांसाठी जीव देऊ शकतो, त्याला दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. आणि राहिला विषय राजांचा, अरे मी जागावं आणि माझ्यासाठी तू मरतोस का, असं बोलणारे माझे छत्रपती शिवाजी राजे कधीच होऊ शकत नाही. या प्रसंगामध्ये शिवाजी राजांसारखी शिवा काशीदनं दाढी ठेवली, मिशी बी ठेवली, अक्षय आमच्यासारखी बघा. शिवा काशीद राजांच्या मोर गेला आणि राजांच्या मोर गेला आणि राजांना बोलतो, राजा 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 कळालं, उद्या तुम्ही सिद्धी जोहरला भेटायला जाणार. जगदंब जगदंब. हो शिवा, जावे तर लागणारच आहे, कारण समयच तसा आलाय, पर्याय राहिला नाही. तुम्ही पाहिलं नेताजी पालकरांनीही प्रयत्न केला, परंतु नेताजी पालकरावांनी केलेला प्रयत्न तोही निष्फळ ठरला. आता साक्षात नेताजी पालकरांना जर या सिद्धी जोहरशी युद्ध करताना जर माघारी पलायन करावं लागत असेल, त्याच वक्ताला मी समजून घेतले की हा सिद्धी जोहर किती बारीक नजरेनं आमच्यावरती नजर ठेवून आहे, किती सावध आहे. शिवा, आपण गडावरती थांबावे. आम्ही कारण काही केलं तरी सिद्धी जोहरच्या या वेड्यातून सुटायला हवंच. राज, आणि तुम्हाला काय वाटतं? हा
हा शिवा का शेतू मला सोडून जाईल होय? अरे शिवा, पण काही माणसं गडावर नकोत का? मग राहतील की राज, राहतील की. पण राजा एक आता सांगायची तेवढी पात्रता नाही बरं का, पण राजा सुचलं म्हणून तुम्हाला सांगतो. चुकलं तर माफ करा बरं का, पण राजा मला असं वाटतं असंच करावा. बोल शिवा, बोल. कसं करायचं? बोल शिवा, बोल. राज जरा तुमचा जिरटोप आणि तुमचं कापड देता का? कशाला? राजा सांगतो तुम्ही घ्या तर खरं. देवडीवरती ठेवलेत, घे. शिवा गेला, कापड घेतले, खोलीत गेला, राजांची कापड घालून आला. राजाच्या मोहर आला. राजा देवळीतून बाहेर बघत होते. शिवा पाठीमागून आला आणि राजांना राजांच्या रुबाबात म्हणाला, बाजी, खरं तर या गडावरून आपल्याला निष्ठायलाच हवे, कारण हा सिद्धी जव्हर फार चाणाक्ष आणि खूप हुशार दिसतोय. आवाज कोणाचा आला म्हणून राजांनी पाठीमागं पाहिलं. अरे शिवा, अरे शिवा, काय हे? शिवा, अरे माझा पोशाख, अरे जिरेटोप. अरे शिवा, आरशातच पाहिल्याचा भास होतोय की रे? अरे आरशातच माझे प्रतिबिंब पाहतो की काय, ऐसा भास होतो. अरे पण वेडे, हे काय सोंग घेतलंस? कशासाठी? हो बाजी, पाहिलं का आपल्या पन्हाळ्यावरती नव्यानं शिवाजीराजे आले? बाजी म्हणाले, आलो. आणि शिवानं सांगितलं राजांना, राजा तुम्ही लपा जरा. राजा थोडस आडुशाला लपले. मागून बाजी आले की लगेच शिवा काशीला पाठीमागून मुजरा केला. राजा, आवाज दिला तुम्ही? हो, आवाज दिला, परंतु आवाज दिल्याबरोबर तुम्ही हजर होत नाहीत. आवाज तर बदलल्यासारखा वाटतोय. समोर जाऊन पाहिलं, ए शिव्या, अरे काय तुला अक्कल विकल? राजांचे कापड घालतो, राजाचं सांगतो वर. राजाने आगावर कापड पाहिल्यावर आडुशातून आवाज आला. बाजीनं राजाकडे पाहिलं, शिवाकडे पाहिलं. राजा, हो राजा, हा काय प्रकार आहे? राजा तुमचे कापड. बाजी, खरं सांगा, काही क्षण तुम्हाला काय वाटलं याला पाहिल्यावर? राजा, मला वाटलं तुम्हीच आहे की मी मुजरा केला की याला कशाला कापड घातलं ते काढून टाक. बाजी, तो काहीतरी सांगणार आहे, आपण ऐकूया. बोल शिवा, बोल. राजा, आता एवढं स्वांग घेऊन आलो तरी मी तुम्हाला कळालं नाही वय? राजा, उद्याच्याला तुम्ही जाणार ना? राजा, तुम्ही नाही जायचं. हा शिवा काशी शिवाजी राजा म्हणून जाणार त्या सिद्धी जव्हरच्या मोहर. राजा, तुमच्या काही जीवाचं बरं वाईट झालं तर समजा साम्राज्य ढासळ. राजा, आम्ही मेलो तर आमच्या बायका पोराची काळजी व्हायला आहे तर तुम्ही. आम्ही धाराला तीर्थ पडलं तर एखाद्या किल्ल्याची एखादा दगड कोसळल्यासारखं होईल. पण राजा, तुमच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर राजा समजा स्वराज्य सांडण. स्वराज्य सांडण. राजा, माझी शपथ आहे तुम्हाला, राजा तुम्ही जायचं नाही. तुमच्या जागेवर मी जाणार. अरे पण शिवा मारलं त्यांनी तर. राजा, अफजल खानाच्या वक्ताला तुम्ही तरी तुमच्या जीवाची कुठं पर्वा केली होती का? केली होती? नाही ना? मग आम्ही बी आमच्या जीवाची पर्वा करणार नाही. अरे आमचा राजा जर आमच्यासाठी मरायला तयार होत असेल तर आम्ही आमच्या राजासाठी का मारायचं नाही? राजा, का? राजा धावत गेले आणि शिवा काशीतला कडकडून मिठी मारली. शिवा, अरे हा शिवाजी जगावा. का? कशासाठी जगावा? शिवा, अरे तुम्ही समजता तेवढे आम्ही चांगले नाही आहोत. राजा, तुम्ही किती चांगले आणि किती वंगाळ आम्हाला सांगायची गरजच नाही. राजा, मला परवानगी द्या, आम्हाला त्या सिद्धीला जाऊ द्या. राजा, त्या सिद्धीवर तह काय करायचे ते करतो. त्याच्या डोळ्यात चांगला धोर नाही. हरामखोराच्या डोळ्यात काजळच घालतो, त्याला नाही दिसलं पाहिजे. शिवा, अरे हा शिवाजी जगावा आणि तुम्ही मरावेत. बाजी, तुम्ही सांगा याला. बाजी, सांगा.
राज आम्ही काय सांगणार, आम्ही काय सांगणार राजा, आम्ही आमचं आयुष्यच तुम्हाला अर्पण करून टाकलंय. शिवा बोलतोय ते काही खोटं बोलत नाही. आणि राज वडिलकीच्या नात्यानं मी सांगतो, शिवा म्हणतोय राज तसंच तुम्हाला करावं लागेल. राजा वयानं मोठा हाय, म्या हुकूम तुम्हाला देऊ शकत नाही, पण वडीलधारा हाय. राजा तुम्हाला असंच करावं लागेल. आणि अखेर शेवट राजांचं ठरलं, राजांचं ठरलं. काशा सरदार जवळ गेले. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शिवा काशेट, राया, अंता, यशा, पुरुषा, सगळे जीवाचे माणसं. आणि गनिमी गावात ठरला. वकिलाला बोलवलं, काका तुम्ही ज्या वक्ताला फुल खाली सोडली त्या वक्ताला वातावरण कसं वाटलं तुम्हाला? राजा त्यांना असं वाटलं शिवाजी उद्या नाही, शिवाजी आत्ताच 2 मिनिटात येऊन मिळतो का काय? असं झालं. मोकळा झालं की त्यांचं पारा का फेल झाला. वा अगदी तेच व्हायला हवे होते बाजी तेच व्हायला हवे होते. आणि काका आता नेमकं तेच झाले. बाजी एक काम करा, आपण उद्या नाही आज रात्रीच निघूया. बाजी म्हणाले राजा आत्ता म्हणलं तरी नाही, दिवसा नाही, अंधार रात्र काळोख आपल्याला डोक्यावर घ्यावा लागणार आहे. कारण जोपर्यंत आपण रात्रीचा प्रहार निवडत नाही तोपर्यंत इथून सुटका नाही. आणि जोपर्यंत इथून सुटका नाही तोपर्यंत मृत्यूपासून सुटका नाही. संध्याकाळ झाली, दिवस मावळ तिकडे गेला. किर्र अंधार पडू लागला. आणि अंधाऱ्या रात्री सिद्धीजवळच्या दरबारात मात्र दारू प्यायला सुरुवात केली. जश्न मनाओ, शिवाजी कल आने वाला है, सुबह जश्न मनाओ. तो भाई आप कुछ पीना चाहेंगे मेरे साथ? अब डरने की कोई जरूरत नहीं है लीलाधर जी, आप बिल्कुल बेफिक्र रहिएगा. शिवाजी राजे तो कल आने वाले हैं. पीले पीछे से आवाज दे रहा है, पर्दे के पीछे हो रहा है, पीले मरजानी. और पीले दत्तू भाई पीले. तानाजी मालुसरे झाला ना यांचा कार्यक्रम चालू. आणि रात्रीचे 1 नाही 2 पालख्या सजवल्या गेल्या. खाली उतरायला सुरुवात झाली. जीप वाट महादेजीने दाखवली होती. महादेजीने दाखवलेल्या वाटेतून हे निम्यारात्रीच्या खाली उतरू लागले. जवळ घेतले राजाने फक्त 300 मावळे. राजाने ठरवलं इथून जायचं पण कुठं? शेजारी विशाळगड आहे ना, एकदा विशाळगडावर जाऊ, मोर बघू. कारण सुरक्षित गड जरा तोच बरा वाटतोय. बाजी तिथे जायला हवं. शिवा काशीत होता. शिवा काशीतला सांगितलं, शिवा रे अरे एकदा गळा भेट दे. राजा होता माझा राजा. कितीही सर्वसामान्य रयतेतला शिपाई असला तरी त्याला मगर मिठीमध्ये घ्यायचे, आपलंच म्हणून बोलायचे. राजाने शिवा काशीला मिठीत घेतलं, पाठीवर थाप टाकली आणि शिवाच्या खांद्यावर हात ठेवून शिवाला बोलले, राजे शिवा काहीही करायचं पण मसाईच्या पठारामध्ये तू येऊन मला भेटायचं. तुला काय वाटेल ते कर. एकदा सिद्धी जोहरच्या वेळेतून बाहेर निसटलो की मग मात्र शिवा तुझी वाट वेगळी राहील, माझी वाट वेगळी राहील. पण याद राख मरायचं नाही. राजा मरायचं कोणाला बी वाटतंय. राजा मेलं तर शिवा ऐसे विपरीतही न बोलणे. अरे आमच्या वहिनीच्या हातची खीर आम्हाला खाऊ घालणार आहेस ना. वहिनी म्हणजे शिवा काशीची बायको. आणि माझ्या बायकोला राजे वहिनी म्हणाले म्हणजे शिवाजी राजे माझे भाऊ झाले. इतका आनंद झाला शिवाला. शिवराजांच्या पायावर डोकं ठेवतो, डासा रडतो. राजा या नावी समाजाच्या या माणसाला राजा तुम्ही भाऊ मानला सा. माझ्या पाठराखिनीला, माझ्या राणीला तुम्ही वहिनी मानला सा.
राजा राजा वय राजा तुम्हाला खीर आवडती ना राजा त्याच्या हातची तुम्हाला खीर मी नक्की खाऊ घाला राजा राजा मासाच्या पठारावर मी भेटन राजा नक्की भेटन काळजी नसो पण राजा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही वंगाळ मानायचं नाही पण राजा 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 तुम्ही तुमच्या जीवाला राखून वागायचं राखून जगायचं राजा राजा जरी 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 मला धरलं ना राजा राजा तुम्हाला चांगलं लांब पर्यंत जाऊस तर बघा त्या सिद्धीच्या वरला कसा चुना लावतो मी राजा त्याला खबर सुद्धा कळू देणार नाही राजा मी आज हाय का नेमकं दुसरा अजून बहुरूपी हाय राजा मी जातो महादजी आलेल्या वाटेतून सगळे खाली उतरले राजांना वेगळा दिसतोय मशाले दिसताय पण एकाही शिवाजी राजांच्या मावळ्याच्या हातामध्ये मशाल नव्हती मशाल दिसली तर अग्नी लांबूनच दिसन पण या वक्ताला नुसती रात्र नव्हती आकाशामध्ये पावसांचा कडकडाट विजांचा थायथायाट विजांचा लखलखाट पडायचा आणि विजांच्या प्रकाशामध्ये कुठंतरी जमीन दिसायची कुठंतरी रस्ता दिसायचा एवढ्या अंधाऱ्या रात्रीचे चालले होते वीज चपकून गेली की रस्ता दिसायचा आणि जेवढा रस्ता लक्षात आहे तेवढंच चालायचं वीज लवत नाही तोपर्यंत गप उभा राहावा लागायचा पर्यायच नव्हता दिसतच नव्हतं काही तुम्ही आजही बघा अचानक वीज लावल्यानंतर अंधारात गेलं की आपल्याला काहीही दिसत नाही तो प्रकार त्यांना पण व्हायचा कारण ते पण माणसंच होते वेळा अगदी 500 मीटर अंतरावर 400 मीटर अंतरावर 300 200 100 50 100 फुटावर 50 फुटावर 300 मावळे घेऊन जायचे होते पण ज्या घळीतून चाललं होतं ना डाव्या बाजूला कोणी होतं ना उजव्या बाजूला कोणी होतं मधून जायला मार्ग राजांना सरळ सरळ दिसत होता पण या दाखताचे त्यांनी पाहिलंच तर काय करायचं राजांनी सगळ्याला सांगितलं खाली झोपा घसरत चला हाताच्या कपारावरती घसरत चला बाबा हो समय लय आणीबाणीच आहे घसरत चला सगळे खाली झोपले आणि घसरत चालले कोणाचे अंगरखे फाटले कोणाचे कोपरं फाटले कोणाच्या गुडघ्यातून रगात निघलं कोणाच्या गुडघ्यात हात काटा शिरला तर कोणाच्या हातात काटा शिरला रक्त भंबाळा झालेले बावळे बघता वेड्याच्या बाहेर निसटले आणि पहिलं यश दिलं माझ्या जगदंबा मातेनं माझ्या राजाला शिवाकाशीत म्हणतो राजा आपण निसटलो शिवा आता तुझी वाट वेगळी माझी वाट वेगळी पण शिवा मसाच्या पाठावर भेटायचा एवढं याद राख ओय राजा काळजीच करू नका राजा मुजरा आणि दोघांच्या 2 वाटा निघाल्या शिवाजी राजा काही अंतरावर गेले शिवा काशी ज्या वाटेने चालला त्याच वाटेनं कोणीतरी 2-4 सैनिकांनी विजाच्या थया प्रकाशात पाहिलं शिवा पालखी शिवा हे परवरदिगार शिवा कोण है वहां पर पकडो काही सैनिक त्याला धरायला गेले शिवा काशीत बरोबर असलेल्या सैन्याने त्यांना मारहाण केली ते पळून माघारी गेले आणि सिद्धीजवळच्या समोर गेले सिद्धीजवळच्या समोर गेल्याबरोबर सिद्धीजवळच्या कानावर खबर टाकली हुजूर शिवाजी भाग गया हे परवरदिगार 5 महिने झाले डोळ्यात तेल घालून आयल घालून इथं मी आमच्या टाक्याचं डिझेल पेट्रोल संपलं सगळं एवढं डोळ्यात घातलं आणि शिवा हमारे हात से चला गया कहा गया फाजल खान तेवढ्यात लगेच आला क्या हो हुजूर फाजल शिवा भोसला भाग गया क्या मैंने कहा था ये शिवा भोसला बहुत चालाक है बहुत खतरनाक है बहुत गद्दार है नवाखोर है भगदार है बहुत होशियार है ये कुछ भी कर सकता है हुजूर हो सकता है हुजूर त्याला चांगले मंत्र येतात हुजूर हो सकता है तो गायब पण झाला सकता हुजूर चेटूक उसे चेटूक आता है चेटूक मंत्र टाकून गायब होऊ शकतो बेवकूफ फाजल ढूंढो उसे सिद्धीच्या वरचा सख्खा जावई बापू हुजूरच्या मोहरा आला सिद्धीच्या त्याचं नाव होतं मसाऊद सिद्धी म्हणतो मसाऊदला मसाऊद ये शिवा भाग गया
हुजूर आप फिक्र मत करो हमें बताओ कहाँ गया. तेवढ्यात कोणतरी म्हणला पलीकडच्या अंगाला गेला. भागो. फाजल खानानं सैन्य घेतलंय, सिद्धी मासौदनं सैन्य घेतलंय. मोकार यांची पळापळ पळापळ चालली, पळापळ चालली. आणि विजांचा लखलखाट काही सापडायला मार्ग नाही. हे शोधायला गेले तेवढ्यात कोणीतरी आला. हुजूर शिवाजी क्या हुआ पकड़ा गया. नहीं हुजूर. तो कहाँ है हुजूर. शिवाजी को मैंने उस तरफ देखा. क्या क्या शिवाजी को उस तरफ वो अभी आया था उसने बताया का शिवाजी को उस तरफ देखा. तू बोल रहा इस तरफ. अरे शिवा आहे का. तेवढ्यात लगे 2 मिनिटात अजून कोण आला. हुजूर शिवाजी को मैंने मेरे आंखों से देखा. क्या काय लाया हमारा आम्हाला माहिती होतं माझा जावई बापू लय हुशार आहे. अशा मोकार पोराला पोरगी बाजी देणार नाही. काय मेरा मासौद. हुजूर मासौदचं काय आलं इथं. हुजूर मी शिवाजीचं बोलतो. मासौदचं काय. हा मसौदे पकडा ना शिवाजी को. हुजूर शिवाजीला मी तिकडच्या अंगाला बघितलंय. क्या कोई कह रहा है यहाँ शिवाजी, कोई कह रहा है वहाँ, कोई कह रहा है यहाँ. अरे शिवाजी गया कहाँ. हे भगवान सचमुच शिवाजी को चीटुक तो नहीं आता होगा तो भाई ऐसा ही कुछ होता है. अफजल खानाला असंच मारलं. बड़े बेगम सामने का सामने अब मैं क्या वो दिखाऊंगा, क्या वो दिखाऊंगा. आणि सिद्धी जव्हर बेचैन झालाय. पण सिद्धी जव्हरचा जावय बापू सिद्धी मसाऊद पुढे गेला. वीज चमकली, विजांचा कडकडाट आणि प्रकाशामध्ये लांब अंतरावर काहीतरी दिसलं पांढरं. शिवा हे काबाय कैद करो इसे. सिद्धी मसाऊद आला आणि पालखीत बसलेल्या शिवाजी राजांच्या लगेच नारड्याला तलवार अशी चिटकवली. कोण हो तुम. शिवा काशीला कळून चुकला. आता आपल्याला धरला आपण बोलण्यात जास्त मजा नाही. बेवकूफ मला ओळखत नाही. गाढव कुठला हुशार गाढव महागाढव गाढवाचा महागाढव. बेवकूफ कौन है तुम मुझे बताओ. हम शिवाजी राजे भोसले. क्या भाग जाना चाहते थे. कहा भागोगे शिवाजी. चलो इस शिव भोसले को आमच्या सासरे बुवाच्या मोर घेऊन चला. याचा चांगला हॅपी बर्थडे पुन्हा करू. याच्याकडे घेऊन चला. पकडा इसे. 20-25 माणसं होती. त्यांच्या सकट शिवा काशीला तिथं घेऊन आला. धावत आला. धापा टाकत आला कोणतरी. हुजूर शिवाजी क्या हुआ. शिवाजी अरे का तुझी हवा गेली का. हुजूर शिवाजी आला. क्या हा मेरे माझ्या जावयाने धरला त्याला. हुजूर शिवाजी आया. अल्लाह आना त्याला बाया मोर. तुम्हाला सगळ्याला चॉकलेट वाटतो. आना. सिद्धी मसाऊद लगेच शिवाजी राजाला घेऊन आला. सिद्धी मसाऊद शाबास. हमें नाज है जावई बापू तुमच्यावर. हमें नाज है. मोठा कौतुक वाटतं. हम पहले से ही जान चुके थे कि आमचे जावई बापू नुसते हुशार नाही, हुशार गाढव मतलब हुशार आहेत, बहुत चालाक है. वाह शाबास सिद्धी मसाऊद शाबास. बसा आराम करा. दत्तू भाई यांना उकळलेलं गरम पाणी पाजा. तानाजीराव तुम्हाला प्यायचं नाही सांगितलं, यांना पाजायचं सांगितलंय. सिद्धी मसाऊदनी सिद्धी जव्हरनी तलवार काढली आणि शिवा काशीच्या कंठाला लावली. शिवा अब तलवार की क्यों हम आपको डर दिखाए. चलो आओ शिवाजी राजे बैठो. जरा बुद्धिबल खेलूया आता. रिलैक्स. अब कहीं जाना नहीं है आपको राजा जी. आपको कहीं जाना नहीं है. ए चा पानी आना रे.
गले में खिचखिच हो रही, चाय पानी आना चांगलं. बैठिए बैठिए शिवाजी राजा, आप बैठिए. शिवाजी राजा क्या लेंगे? चाय या कॉफी या बर्गर ऑर्डर करना चाहेंगे या पिज्जा लेना चाहेंगे या वड़ा पाव? क्या लेना क्या चाहेंगे आप? जौहर साहब जौहर साहबच्या समोर शिवा काशी शांत. शिवाजी राजे भोसले, बहुत आपके बारे में हमने सुना है, बहुत नाम सुना है हमने आपका, लेकिन देखने का और बातें करने का मौका आज मिला हमें. त्या मुसलमानाला दाढी भरे भली लांबट असायची, बोकडावानी नुसती दाढी कुरवळायची ती. दाढी तू वाज झाल्यासारखी नुसती दाढी खाजायची ती. एखादा मन मारा तुमची क्यों खाजीता? वो मैं एक्टिंग कर रहा हूँ, तुम लोगों को पता नहीं क्या? मैं एक्टिंग कर रहा हूँ. नहीं तो तुम्ही म्हणता तुमच्या दाढीत गोबडा झाले. खामोश. फिर दोबारा ऐसी मनात कल्पना सुद्धा आणायची नाही. हम एक्टिंग कर रहे हैं. हाँ तो शिवाजी राजे, हम आपके साथ बात कर रहे हैं. हाँ बोलिए शिवाजी. हाँ हाँ, अफजल खानाला फसवणारा, महाबत खानाला पाठीला पळ लावून पळायला लावणारा, औरंगजेबाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा, बडी बेगम साहेबांच्या वा 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 तख्ताला हादरा फोडणारा. हा कंटिन्यू. सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन स्वतः मसाला भात खाणारा आणि आम्हाला कच्च्या तुरी खायला देणारा शिवाजी भोसला. अब आया उस पहाड़ के नीचे ये चूहा. क्यों शिवाजी राजे, आप ये पनाला छोड़कर कहाँ जाना चाहते थे? शिवाजी राजे रुबाबात बसले. मी अभी जरा बसतो. राजे रुबाबात बोलतात त्याला. हुजूर साहब, काय नाही, जरा लय दिस झाले आईला भेटलो नाही म्हणून जरा राजगडावर जायचा विचार होता. अच्छा अच्छा, बहुत खूब. आप राजगढ़ में जाना चाहते थे, लेकिन क्या करे शिवाजी राजे, आज आपका भगवान आपके पास नहीं है, आपके साथ भी नहीं है. आपका भगवान आज हमें मिल चुका है और हम और आपका गॉड आपको ले जाएंगे बीजापुर. आएंगे राजे जी, आप हमारे साथ आएंगे. हुजूर, आता तुम्ही दर लयच आम्हाला म्हणल्यावर आता आम्ही पळून कसे जाऊ शकतो? आता एवढे 40,000चा फौज आहे तुमचा, आणि मग एवढ्या तडाख्यातून जाणं आणि शिवाय तुमच्या नजरेतून नाही 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 नाही. हुजूर, तुमचं नाव बी लय ऐकलं होतं, आम्ही लय ऐकलं होतं. या दोघांचं चर्चासत्र चालू, आणि शिवाजी राजा हाती लागला नाही ही खबर सांगायला अफजल खानाचा मुलगा फाजल खान आला आणि बघत होता आतमध्ये शिवाजी. ये तो बहुत खुशी की बात है. सिद्धी मत शेजारी गेला. आवाज कमी, आवाज कमी. सिद्धीच्या वरच्या जवळ गेला ना फाजल म्हणतो, सिद्धी पदरला काय शिवाजीला? हा मन हे पकडा आहे. खरंच तर राखू ग बेवकूफ, दिखाई नाही देता तुम्ही. या बापाला मारलं, तुझा बाप होता तसा काय बरा? मेरे बाप को काली मत दो. ठीक पाय 2 बारे मार खाऊन आलं वर थोबाडी घेऊन मला सांगतो का हे बघ राजाला धरून आणलं द्या. अच्छा, याचा अपमान झाला. पण शिवाजी राजाचा चेहरा बघा म्हणून जरा 2 पावलं मोर गेला. राजांकडे पाहिलं. शंका आली. फाजल खानाने म्यानातली तलवार काढली आणि म्यानातली तलवार काढल्याबरोबर सिद्धीच्या वरच्या समोर गप्पा मारत असलेल्या शिवाजी राजाच्या कंठाला लावली. सिद्धीच्या वरला काही कळना. अरे हुजूर मी, आणि हा काय याच्या कंठाला तलवार लावतोय? ए फाजल, येडा झाला काय? शिवाजीला देव न्यायचा तिकडे मला इजापूरला, त्याला काय मारतो? बेवकूफ, उसे मत मारो. हम इसे बीजापुर ले रहा चाहते हैं. तलवार हटाओ. हुजूर, ये शिवाजी राजा नहीं हो सकता. क्या?
फाजल तू येता काय येता बाहेरून दारू तर नाही पिऊन आला. हुजूर ये शिवाजी राजा नाही हो सकता. शिवाजी राजा असा सहज कसा हाती लागल. आणि हे सिद्धी मासोच्या याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही. जावाय माझा गपरे तुझा जावा असं मग काय डोक्यावर घेतो का बिना आकलीचा ओढला. ये शिवाजी नाहीये. कैसे यकीन दिला सकते हो कि ये शिवाजी नहीं है. अभी बताते हैं. शिवा क्या तुम सचमुच शिवा हो? बताओ तुम हो कौन? फाजल तुझ्या बापाला मी मारलंय. गुडघे टेकत माझ्या मोर शरण आला होता अंकुश खानन. तो तुम्हाला दोघाला सोडलं कोणी मोकळं? मी आज सोडलं ना. चायला बोलतय तर एकदम बरोबर. दत्तूबाई खरं बोलतय रे. लेकिन तरी पण डाउट है मला. मैं इसे चेक करना चाहता हूँ. अबे बेवकूफ फाजल शिवाजी राजा है कैसे चेक करोगे? काय करणार? काय कसं करणार? कसं सिद्ध करणार? हुजूर जब हमारे अब्बा हुजूर इसे मारने के लिए गए थे तब कृष्णा जी भास्कर ने इनके सर पर एक तलवार चलाई थी और तलवारी की जख्म इनके सर पर है. हुजूर अगर वो तलवार की जख्म इनके सर पर है तो शिवाजी राजा यही है. प्लीज द चेक इज अ क्विक फास्ट इमिजिएटली. नाहीतर हुजूर टाइम इज मनी. आणि मग परत तो सना कोणी. डोक्यावरची टोपी काढ. राजाने सन्मानाने झिरो टोप काढला खाली ठेवला. फाजल खान आला आणि चांगलं प्रेमाने त्याचे केस वळवळू लागला जसा डोक्यात वावा बघतो याच्या. हुजूर जखम दिसत नाही. इसका मतलब ये शिवाजी नहीं है. क्या ये शिवाजी नहीं है? शेजारची तलवार घेतली. ये दत्तू भाई ये तलवार दे मुझे. तलवार घेतली. सिद्धी जोहरने सरळ शिवा काशीच्या कांटा लावले. सच बताओ कौन हो तुम? जवाहर वाऱ्याला जसं चिमटे धरू शकत नाही, सूर्याच्या किरणाला जसं कोणी मुठीत कैद करू शकत नाही, तसं माझ्या शिवाजी राजाला कोणी धरू शकत नाही. सिद्धी जवाहर, अरे वाघ आहे माझा शिवाजी राजा, वाघ. शेर है मेरा शिवाजी राजा, शेर. सिद्धी जवाहर, नसीब तुझं बलवत्तर. जर माझ्या जागेवर शिवाजी राजा असते ना, गावात माती खायला गेला असतास. मी म्हणून वाचलो. कोण हो तुम? हुजूर, सन्मानानं बोलायचं आपल्याला. दोन कवडीची, अरे दोन झापडीचा नाही, कवडी बोल, किंमत तुझे तुझ्याशी इज्जतीने बोलायचं. बता कोण हा तू? जवाहर, मी जरी शिवाजी राजा नसलो तरी मपल्या अंगाव शिवाजी राजांची कापड आहे ती. जरा ईद बाबीनं बोलायचं इमानदारीनं, आदब राखून. कोण हो तुम? मी अभि शिवाजीच आहे, पण जरा आडनावात फरक आहे. ते शिवाजी राजे भोसले आहे ते, आणि आम्ही शिवा काशीद मेवापूरचा नाव आहे. हुजूर, लय दाढी वाढली तुमची, वास्तार आणलाय. करू का तुमचा कार्यक्रम? नावी मिया हे परवरदिगार, मुझ तो हमने कपड़े उखाड़ कर फेंक दिए मेरी. अब ये दाढ़ी कटवाने आया है या मेरा नाक कटवाने आया है? ए सिवा, क्या क्या कटवाना चाहता है तू? हुजूर, वैसे तो मैं तुम्हाला सगळ्यालाच काटायचा विचार करतोय, लेकिन हम कुछ नहीं कर सकते हुजूर. सिद्धी जवाहरच्या हातातली तलवार शिवा काशीच्या छातीत शिरली. पाठीतून बागारी बाहेर निघली. रक्त बंबाळ झाला शिवा काशी, जमिनीवर खाली कोसळला. सिद्धी मासावत ना आणि फाजल खानना अजून एक तलवार घेतली आणि सरळ शिव काशीच्या पोटामध्ये खुपसली.
शिवाकाशीनं राजांना मुजरा केला शेवटचा. राजा राजा या शिवाजीचा राजा शेवटचा मुजरा. राजा राजा मी नाही आलो तरी आमच्या कारभानीच्या हातची खीर. राजा मुजरा. 12 जुलै 1660 रात्री 12:01-2चा सुमार असावा. गेला शिवा काशीत गेला. राजांना सोडून, स्वराज्याला सोडून, रयतेला सोडून, महाराष्ट्राला सोडून, धर्माला सोडून, त्या देशाला सोडून कायमच निघून गेला. ए पागल ढूंढो बड़ी बेगम साहिबा मुझे क्या कहेगी. मेरा नाक कटवा द्या ये शिवा भोसले रे परवरदिगार. आजपर्यंत तुझी एवढी सेवा केली ती सगळी विफल गेली. अरे निदान या वक्ताला तरी तो माझ्या आपकडून राहायचा. त्या या वक्ताला भी शिवाजीकडूनच गेलास का आखिर क्यों हे परवरदिगार तूने मेरे साथ गद्दारी आखिर क्यों की. शिवा काशीत तो चला गया. जावय बापू आता का माझ्या तोंडावरचे अश्रू बघायला थांबले का. जा ₹100 घेऊन आला कॉलर तर जाओ मुराक. आताशी कुठेतरी घोडे लावले याला. मेरा हुशार जावय बापू गेले काही दूर अंतरावर गेले. विशाळगड जवळ करायचा होता. होती नव्हती तेवढं सैन्य जवळ घेतलं होतं राजानं. आणि राजांची घोडदौड चालू होती सरळ विशाळगडाकडे. विशाळगड सूर्य उगवतीकडे आला होता. मध्येच घोडखिंड लागली. उजव्या बाजूने उंच पर्वत आणि खोलदरी. आणि विशाळगडावर जाण्यासाठी फक्त तेवढी आणि तेवढीच वाट होती. आणि राजाने तिथून जायचं होतं. पण कुणीतरी धावत पाठीमागून आला. राजाला खबर दिली. राजा घोड्यांच्या टापांचा आवाज येतो. राजा शांततेच्या काळात असं वाटतं की सिद्धेश्वरचे पाऊस आलेत. राजा पळा. इथं कृष्ण नीती होती शिवाजी राजांची. इथं युद्ध महत्वाचं नव्हता. आपला स्वतःचाही जीव वाचवणं गरजेचं होतं आणि आपल्या बरोबर असलेल्या माणसाचाही जीव वाचवणं गरजेचं होतं. पण बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, त्यातले बाजीप्रभू देशपांडे शिवाजी राजांना म्हणतात राजा जरा थांबा. राजा रात्रभर समजे पळते. राजा एक काम करा. राजा 3 समावळा आपल्या बरोबर आहे ते यातला 150 तुमच्या संग घ्या. झाला तर 150 माझ्याजवळ ठेवा राजा. पण राजा यातला 150 तुम्ही घ्या आणि शाळगड जवळ करा. शिवा राजा त्याची नका परवा करू. राजा येईल तो कुठं जातोय. राजा जवळ आला सर. राजा काळजी करू नका. लय दम लागलाय राजा. आता चालणं बी लय कठीण झालंय. राजा तुम्ही दम धरून चालत राहा. जरी आले तरी त्यांना यायला वाटायचंय. या घोडखंडीमध्ये आम्ही रोखतो त्याला. नाही बाजी. अरे वेडे की खोळे तुम्ही. अरे शिवा काशीला आम्ही मागा सोडून आलो. तो सुखरूप आलाय की नाही याची ही शाश्वती नाही. आणि आता तुम्ही आमच्यापासून परवानगी मागता. राजा जिथं रणांगणात उभा असेल राजा तुमचा हा बाजी. राजा शत्रूला बी व्हावा लागन आमच्या संघ राजी. राजा तुम्ही काळजी करू नका. राजा आमच्या जीवाचा काय घेऊन बसलात. राजा आमच्या सारखे असे 1 नाही 2 नाही. राजा आमच्या सारखे असे लाख मेले तरी चालतील. पण राजा लाखाचा पोशिंदा वाचाया हवा. राजा जित्ताच येतो मी मरत नाही. राजा तुम्ही जा. पण हा राजा तोपर्यंत आम्ही या घोडखिंडीत लढणार. राजा विशाळगडावर गेल्याबरोबर राजा तुम्ही तोफेला 3 वेळेस बत्ती द्यायची. राजा 3 वेळेस तोफेला बत्ती दिली की मी आम्ही समजून जाऊ राजा आमचं गडावर पोहोचलं.
राजा बाजीला म्हणतात नाही बाजी नाही बाजी, आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून जाणार नाही बाजी बाजी. अहो काय घेऊन बसलात आमच्या, तुमचा जीव तोच आमचा जीव खरं मेलो तरी आपण सगळेच नाही बाजी नाही बाजी काका वडील आहे, तुम्ही मोठे आहात आम्ही आपणास इथे सोडून जाऊ शकत नाही बाजी, वाटलंच तर तुम्ही बोरा जा बाजीप्रभू देशपांडे वडील नात्याने आता मग कठोर झाले राजांना बापाच्या अधिकाराने बोलायला लागले. राजा वयानं मोठा आहे म्या, तुम्हाला गपगुमाना सांगितलं ना तुम्ही यातलं 150 माणसं घ्यायची आणि मोहराई शाळेगडावर जायचं म्हणून माझा आदेश आहे. जरी तुम्ही आमचं राजा असलं तरी आम्ही आता मान्य करणार नाही. राजा घ्या, राजा मागणं येतो ब्या वखत गोळा करू नका. राजा निघा. राजांकडे वेळ नव्हता पण बाजी सुखरू तुम्ही राजा नका काळजी करू आमची, आम्ही ऐता निघा. राजाने बाजीप्रभू देशपांडेला कडकडून मिठी मारली 150 मावळे जवळ घेतले आणि 150 बाजी पवन त्या गोडखंडीमध्ये जाऊन उभा राहिला. अशी रांग केली, फळ्या केल्या पहिली फळी, दुसरी फळी, तिसरी फळी, चौथी फळी, पाचवी फळी. ह्या फळ्या का केल्या पुढच्या फळीने समोरच्यावर लढायचं. ती थकली की त्यांनी माग व्हायचं, मागच्यानी तुटून पडायचं. त्यांची लढाई संपेपर्यंत ह्यांनी दम घ्यायचा यांनी ताजं टवटवीत व्हायचं. माणूस युद्ध करताना बोलत असताना मला दम लागतोय, युद्ध करत असताना त्यांना किती दम लागत असेल. अशा 4-5 फळ्या केल्या आणि राजाचा निरोप घ्यायला राजा गेले. फळ्या केल्या आणि समोरून फाजल खान सिद्धी मसौद आले. मिल गया शिवा. पराक्रम. अब कहा जाएगा शिवा? एक बार कहा जाना चाहते हो बेवकूफ? शिवा को हमारे हाथ लाओ. कहा है शिवा? बाजीप्रभू देशपांडे लांबट शेंडी अंगावर टाकलेली, डोक्यावर मुंडासा आणि दोन्ही हातात 2 भाला, पायतान पायात अंगारखा घातलेला, अंगावरची कापड चांगली आवळून बांधलेली. वा साधा नळावर भांडण करायचं म्हणलं, हांडा भरायचं म्हणलं तरी आमची माऊली कमरावरती पदर घोसून उभा राहते भांड भरायला. आणि इथं धर्मयुद्ध होता. बाजीप्रभू देशपांडे त्याच तयारीत होते. अरे सिद्ध्या, तुझ्या धमक असेल ना, आधी माझ्याशी मुकाबला मग राजाशी. अच्छा ठीक है. आक्रमण. तलवारी भेटल्या. तलवारी दिल्या ठेवून. तलवारी भेटल्या. अरे कोण कोणाच्या खाद्यावर, कोण कोणाच्या मार्गटीवर, कोण कोणाच्या मस्तावर, कोण कोणाच्या पोटावर, कोण कोणाच्या मांडीवर, कोण कोणाच्या काळजावर तलवारीचा वार करत होता. पण बाजीप्रभू देशपांडेची फाला असा चालत होता. अरे आत्ताच्या लाईटीचा 420चा व्होल्टच म्हणायचं त्या दांडपट्ट्याच्या आतमध्ये जर कुणी आला ना त्यालाच काय, त्याच्या बापाला बी कळणार नाही आपलं 2 तुकडं कवा झालं आणि कुठं पडलं ते. एवढा शिवाजी राजांच्या मावळ्यांचा भाला चालत होता. सिद्धी मसौद म्हणतो, हे परवरदिगार शिवा भोसला कहा है? सिद्धी जवर म्हणायचा, अबे बेवकूफ, आधी माझ्याशी लड़, उसके बाद शिवाजी राजे. ये कौन है? ये चट्टान की तरह खड़ा है हमारे सामने. ये कौन है? इसे मार डालो. फाजल, इससे पहले मार डालो. कोणाच्या हातात तरी बंदूक होती. बंदूकधाऱ्यांनी नेम धरला आणि बंदुकीचं बटन बाजीप्रभू देशपांडेच्या काळजावर धाडलं. गोळी सुटली. बाजीप्रभू देशपांडेच्या काळजात जाऊन फसली. धाडका. बाजीप्रभू देशपांडे खाली पडले. 4-5 माणसांनी बाजीप्रभू देशपांडेला पाठीमागे घेतलं. त्यावेळेस पाठीमागची फळी पुढं. पुन्हा नव्यानं जोमाने युद्ध तयारी चालू. पण धारातीर्थ पडलेले बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, माझे शिवाजी राजे गडावर पोहोचले का नाही?
हुकुमाला नाही. अरे माझे राजे गडावर पोहोचले नाही. मग हा बाजी मरतो कसा? अरे हा बाजी सुद्धा यमाला सांगत होता, हे अरे थांब. बाजी सांगत होता यमाला, अरे जोपर्यंत माझा राजा गडावर पोहोचत नाही तो पातोर मलाही तुम्हाला घेऊन जाता येणार नाही. बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थ खाली पडले, रक्त भंबाळा. पण शिवाजी राजा विशाळगडावरती जाऊन पोहोचले. पण विशाळगडाच्या पायथ्याला अरे रे 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 शृंगारपूरचा सुर्वेराव सुर्वे, पालीचा यशवंतराव दळवी या हिंदू माणसांनी राजांना गडावर जाऊ द्यायचं नाही ठरवलं. विशाळगडाच्या पायथ्याला राजे आले आणि आपलीच माणसं आपल्या राजांबरोबर लढत राहिली. राजाने लढायचं तरी कोणाबरोबर? राजांना प्रश्न पडला होता, तोफेचा बार बाजींच्या कानावर लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे. एकदा बाजी पोहोचले, आम्ही पोहोचलो आणि तोफेचा आवाज ऐकला की बाजी सुखरूप येतील, नाहीतर आमचे बाजी पुण्यांदा आम्हाला कधीच दिसणार नाही. राजे गडावर पोहोचा. राजे गडावर शिवाजी राजांनी यशवंतराव दळवे बरोबर आणि सूर्यराव सूर्य बरोबर युद्ध केलं. त्यांना पराभूत केलं आणि 150 माणसांना घेऊन राजे गडावरती पोहोचले. अरे हा बाजी मरतो कसा? अजून तोफ्याचा आवाज आला नाही. माझा पट्टा द्या, माझ्या हातात पट्टा. बाजीने हातात पट्टा घेतला आणि बाजी पुण्यांदा नव्यानं लढू लागले. आणि बाजी महादेवानं पाठवलेले यमराजाला हे म्हणाले, यमराज असे किल्लेदाराला सांगितलं, तोफेला बत्ती द्या. राजा काय झालं? अरे तोफेला बत्ती द्या. माझ्या बाजी तोफेच्या बत्तीच्या आवाजाची वाट पाहतात, आधी तोफेला बत्ती द्या. अरे राजानं तोफेला बत्ती द्यायला सांगितले. तशा 3 तोफांचे बार झाले. धडाड धूम कडाड धूम. राजाने दिलेल्या तोफेला बत्ती दिलेला आवाज बाजींच्या कानावर पोहोचला. राजांना मुजरा करतात बाजी. माझा राजा गडावर पोहोचला. माझा राजा गडावर पोहोचला. राजा या बाजीचा अखेरचा मुजरा. राजांना अखेरचा मुजरा केला. राजांना मुजरा बाजीनं केला. अरे यमराजाला सुद्धा परवानगीशिवाय हे योद्धे आपल्या जवळ येऊ देत नव्हते. अरे यांची रणभूमी अशी होते आणि रणभूमीतला पराक्रम यांचा असा होता की यमाने यांची रणभूमी पाहावी, यमाने यांचा मृत्यू पाहावा आणि यमालाही थरकाप सुटावा. बाजीप्रभू देशपांड्यांनी शेवटचा श्वास जवळ केला, मान टाकली. सैनिकांमध्ये खळबळ उडाली. बाजी काका गेले. बाजी काका उठाला. बाजी काका उठण्यासाठी थांबलेच नव्हते. बाजी काकांना देह केव्हाच टाकला होता. राजांना अखेरचा मुजरा करून राजे विशाळगडावर गेले. भरून बाजी शांत झाले. फुलाजी प्रभू देशपांडे आपला भाऊ पडलाय. अरे भावाला वाचावं काय, सुलताना बरोबर लढावं.
फुलाजी प्रभू म्हणतात, अरे माझा भाऊ गेला, शिलेदार गेला, अरे माघारी कुठे फिरायचा विचार करता, अरे लढा मारा. खानाचं सगळं जव्हरचं सैन्य मारलं मराठ्यांनी आणि बाजीप्रभू देशपांडेंना एका चिरगुटात घेतलं. एक पालखी लाकडं उपलब्ध केली, लाकडांवर बाजींना टाकलं गेलं आणि बाजींना चौघांनी खांद्यावर घेतलं. चौघांची आणि काही सेनेची पावलं विशाळगडाकडे चालू लागली. राजांनी माणसं येताना पाहिली. बाजी, आवाज दे, आवाज. बाजी, बाजी आपण आलात? बाजी आले, बाजी काका आले. माझ्या बाजीनं युद्ध जिंकलं. वा बाजी, तुम्ही नेहमी म्हणता बाजी, तुमच्या बरोबर तुमच्या समोर जरी आला शत्रू पण जिथे असेल बाजी, बाजी खरंच शत्रूला व्हावं लागेल तुमच्या संग राजी. बाजी काका, अरे तोंडाकडे काय बघता? अरे माझ्या बाजीचा सन्मान करण्यासाठी जय्यत तयारी करा, माझ्या बाजीची तयारी करा स्वागताची. गडाच्या पायथ्याला आले, गड चढू लागले, गड चढून वर आले. राजे दरवाज्यात हजरच होती, पण राजांना लांबूनच लोक दिसले. पण कोणाच्याही डोक्यावरती मुंडासं नव्हतं. माणसांच्या डोक्यावर मुंडासं नाही याचा अर्थ नक्की कोणी प्रमुख माणूस आपल्या रणभूमीतला गेला याची खात्री व्हायची. राजांच्या मनात विपरीत विचार आला, पण गळ्यातले कवड्याचे माळ राजांनी मोठे धरले आणि राजे फुटफुटले. जगदम जगदम जगदम, आई अंबे जगदंबे, ऐसे काही विपरीत झालेले नसू दे. आई माझे बाजी. माणसं जवळ आली, राजा 2 पावलं पुढे गेली. सगळ्यांनी खाली माना घातल्या. राजा आल्याबरोबर खांद्यावरचं प्रेत खाली ठेवलं गेलं आणि राजांना कोणीच काही बोलत नव्हतं. त्याच्यावर ते रक्ताने माखलेलं पांघरून टाकलं होतं. फुलाजी प्रभू राजांपाशी गेला, राजांच्या पायावर डोकं टेकलं आणि पायाला घट्ट हातात धरून ढाय मोकलून रडायला लागला. राजा, राजा बाजी गेले, बाजी गेले. जगदम जगदम, बाजी गेले. राजे सूर्याजी पासून गेले, फुलाजी पासून त्या प्रेतापाशी गेले, बाजीपाशी गेले. प्रेतावरचं सगळं पांघरून बाजूला काढलं. राजांनी बाजीला पाहिलं. बाजी काका, बाजी काका काय करताय? बाजी काका धोका दिला तुम्ही, माझ्याशी धोका केलात. बाजी काका खोटं बोललात. बाजी काका तुम्ही फसवलं, आम्हाला फसवलं. बाजी काका उठाला. भाई मोकळून सख्खा भाऊ रडत होता. आपल्या भावाचं मुंडाचं मांडीवर घेतलं. रक्तानं माखलेला देह आणि फुलाजी प्रभूची मांडी. अरे इतकी जीवाभावाची माणसं माझ्या राजाने गोळा केली होती की रयतेतला कोणताही माणूस असू द्या जो स्वराज्यासाठी मेला गेला, माझ्या राजांच्या डोळ्यात पाणी यावं त्याच्यासाठी. आणि आज राजकारणामध्ये माणसं एकमेकाचा जीव घेतायत आणि माझ्या राजाच्या राजकारणामध्ये आपला जर कोणी धारातीर्थ गेला तर खुद्द आमच्या आऊसाहेबांनी रडावं, आमच्या राजांनी रडावं. कुठली माया, कुठलं प्रेम, कुठली ताकद. बाजीप्रभू देशपांडे 12 जुलै 1660 रोजी गेले आणि राजांच्या कानावर दुसरी खबर पोहोचली लगेच. राजा राज्याला शिवा काशीत पण
राजांना धाय मोकलून रडायला सुद्धा माणूस उरला नव्हता आता जीवाचा. राजाने हंबरडा फोडला, पण राजे होते. राजांना कळून चुकलं, मीच जर धाय मोकळून रडलो तर या सर्वसामान्य माणसांचं काय व्हायचं. राजाने फुलाजी प्रभू देशपांडेंना सांगितलं, फुलाजी रडू नये. आज आपल्या बाजीने घोडखिंड नाही ठेवली. आज आपल्या बाजीनं आपल्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये त्या घोडखिंडीला सुद्धा पावन करून टाकलं. बाजी, तुम्ही त्या खिंडीला सुद्धा पावन करून टाकलं. बाजी, तुमच्या पराक्रमाचा झेंडा त्या घोडखिंडीमध्ये आजही फडकावा आणि चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत फडकत राहावा. ऐसी घोडखिंडीमध्ये कीर्ती केली बाजी. आज ती खिंड फक्त घोडखिंड नाही ठेवली बाजी तुम्ही. फुलाजी, आज ती घोडखिंड सुद्धा पावन झाली. आजपासून पावन खिंड झाली. ती पावन खिंड. फुलाजी आवरा, स्वतःच्या जीवाला आवरा, स्वतःच्या भावना आवरा. राजा काही दिवस काही क्षणासाठी विशाळगडावर थांबले. राजगडाकडे चालून आले. राजगडावर चालून आल्यानंतर राजांनी आऊसाहेबांना खबर सांगितली. 5 महिन्याचा घडलेला सगळा इतिहास सांगितला. आऊसाहेबांचा हे हातपाय थकले, गळून गेले हातपाय आऊसाहेबाचे. बाजी प्रभू शिवाकाशीत अजून खासी सरदार गेल्याची खात्री कळाली. आऊसाहेब धरणीवरती मांडी घालून बसल्या आणि धाय मोकलून रडू लागल्या. राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ मा साहेब, आमच्या जिजाऊ माय साहेबांनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरासाठी धाय मोकलून रडावं. अरे काय प्रेम असेल माझ्या आई साहेबांचं या लेकरावर, या रयतेवर. आज अशा महाराष्ट्रावर आणि अशा भारत मातेवर, आपल्या रयतेवर प्रेम करणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज आहे विजय सर. एवढा जीव लावणाऱ्या राजांची आज गरज आहे आपल्या देशाला. दुर्भाग्य, स्वार्थासाठी तुम्ही आम्ही सगळी एकत्र झालेली माणसं. बोलू नाही विजय सर, पण पुढाऱ्यांनी सगळा देश उघडून खाल्ला. हो, देश उघडून खाल्ला. आणि खाल्ल्याला सगळं येड्या गबाळ्या पोटच्या पोरांसाठी हितच ठेवलं. न मला, न तुला, न घाल कुत्र्याला. आज जर विचार केला तर एका आमदाराची, एका खासदाराची जर संपत्ती बाहेर काढली तर एक आमदार एका तालुक्याला सुखरूप काही वर्ष जगू शकतो. इतकी संपत्ती एका राज्यकर्त्याकडे येऊन टेकली. पुढारे हो, आम्हाला तुमच्या संपत्तीवर जळायचं नाही, आम्हाला तुमच्या खिशातला 1 बी रुपया न ग. पण माझे शिवाजी राजे होते रे सराजे, ज्या राजासाठी माझं राज जगावं म्हणून आम्ही मरावं. आणि नुसतं आम्ही नाही तर माझ्या राजाने जगण्यासाठी, मरण्यासाठी स्पर्धा करणारी आमच्या रयतेतली माणसं होती. राजांची मावळे होती, राजांची जीवाभावाची रक्ताची माणसं होती. राजा आता योग्यतेचा लागतो. आज पुढारीनेच रयतेला मारायचा केलाय तर रयतेने राजासाठी काय मारावा. क्षमा करा, मला कोणाला नावं ठेवायची नाहीत. अरे जसं कराल तसंच भराल, जसं कराल तसंच भराल. आता तरी
आमच्या गायकांसाठी आणले असतील तर टाळ्या वाजवा. आता तरी मानसात ये, आता तरी मानसात ये. अरे माणसा कधी होशील माणूस, माणूस म्हणून माणसात जन्माला आलास, जर आता तरी माणसात ये. अरे संपत्ती, अडका, धन दौलत, जमीन जुमला, बायका, पोर, नात गोत, मिवणी, मित्र काय भी संग येणार नाही. अरे खाली हाथ आया है तो खाली हाथ ही जाएगा. देख ये पिंजरा है, पिंजरा. कर ले दूल्हा करे रखवाली, उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली, पिंजरा पिंजरा खाली, पिंजरा कर ले करे रखवाली, तूला कर ले तूला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन बन के रहेगा पिंजरा. जय शिवराय. दिन बन के रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन बन के रहेगा पिंजरा. हेलो 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 हेलो. माणसाने समाज सेवा करता करता ऐकलं का, माणसाने संसार प्रपंच करता करता देव देश हे राखावा. माणसा अरे किती बी कमावलं तरी समजा इथंच ठेवून गेलास, वर काय घेऊन गेला. विजय सर, मला तर वाटतं जे अरबपती लोक आहेत, जे करोडपती माणसं आहेत, त्यांना मरावा वाटत नसल.
आयुष्यभर एवढं मोठं कमवून ठेवलेलं एवढं सोडून जायचं म्हणजे काय सोपा धाके का काय? त्या धाकानीच मरत असतील. 4 दिवस लवकर टपकन जात असतील हे. त्यागायला शिका. हॅलो, संसारातला आगंत एवढंच घ्या बर का. भोगात आनंद नाही, अरे त्यागात आनंद हाय. आमचे तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा या संसाराच्या सोहळ्या परीस मला तुझा सोहळा आवडतो. हे संपत्तीचा सोहळा नका वाटतो बघ मला. आणले असतील तर आमच्या माणसांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. इतका सुंदर पखवाज मुकुंद महाराज महाराज की जय हो. चाय पानी की सोय हो. कथा झाल्यावर सुंदर महाराजांचं पखवाज वादन गायन बासरी. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. आणि हा संपदा सोहळा नेताजी पालकरानं टाळला बरं का. समदे राजगडावर आले, सगळे एकत्र झाले. ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबासाठी शाबासकी बक्षीस. ज्यांनी पराक्रम केला नुसती शाबासकीची थाप नाही, नुसतं कौतुक करून काय होतंय हो. एखादा अतिथी दारात आलाय आणि त्याला मरणाची भूक लागली, मरायला लागलाय, आणि त्याला म्हणता कुठून आलास? 50 किलोमीटरवरून सकाळपासून पायी चालत आलो. त्याला भूक लागली आणि तुम्ही त्याचं कौतुक चालू केलं. वा वा वा, क्या बात आहे. 50 किलोमीटरवरून चालत आलात. इतके लांबून तर आजपर्यंत आम्ही कधी चाललो नाही बघा, आणि इतक्या लांबून तुम्ही चालून आलात. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही इथून कुठे जाणार आहात, पण मी म्हणतो तुम्ही एकटेच का? पण पायात अनवाणी चपलाही नाहीत, अनवाणीच चाललात. एवढ्या उन्हाचे कुठे चाललात, पण खरंच हो एवढे चाल. ए यार, कौतुक करतो का भाकरीचा तुकडा देतो? कौतुकाने पोट भरत, पोट कशाने भरत आई साहेब?
भाकरीने भरत. तोंडातला घास नेताजी पालकरांनी काढून दिला. कसा राजांनी खासे खासे सरदारांना सगळ्यांना जवळ केलं आणि पन्हाळ्याच्या वेड्याच्या वक्ताला ज्यांनी ज्यांनी आमच्या बरोबर संघर्ष केला, राजे नेताजी पालकरांना म्हणतात, नेताजीराव जवळ या. जिराज नेताजीराव, आमची एक इच्छा आहे. आम्ही तुम्हाला अर्पण केलेल्या पहिल्या पानाचा मान दरबारातील अगदी तुम्हाला विचारून आमची इच्छा आहे या बाजींच्या परिवाराला द्यावा. अर्थात तुमची इच्छा असेल तर. दरबारातील पहिल्या पानाचा मान म्हणजे जोखीमदारीचं खूप मोठं कर्तव्य आहे. पण बाजी तुम्ही म्हणाला तर नेताजीराव, बाजीच्या भविष्यातील पुढील परिवारासाठी देण्याची आमची इच्छा आहे. राज काय अनुमती घेत आहे? दरबारातल्या पहिल्या पानाचा मान आणि आमचा बाजीच्या परिवाराला द्यायचा. हो मग द्या की. त्यात धरलंय कोणी तुम्हाला? हो राज, माना पानाचं राहिलंय वाटलंय कोणाला? आज बाजीन पुळ तुमची पावलं दिसली, याच्यापेक्षा आम्हाला अजून काय भविष्यात प्यार? न वतन, न मान, न सन्मान दिला. राज, दरबारातला पहिल्या पानाचा मान आम्ही बाजींच्या भविष्यातल्या पुढच्या पोरांना दिला. नेताजीराव, अगदी सहज कुठलंही हडगजरी नपरा रसला विचार न करता तुम्ही दिला. राज, आम्हाला तुमच्या पावलापेक्षा महत्वाचं आणि गरजेचं काही वाटत नाही. तुमचे पावलं दिसले ना, आम्हाला समज मिळालं. राजा, आम्हाला काही नका. हे बाजीप्रभू देशपांडे कोण? बाजींच्या गावाचं नाव होतं सिंध. बाजीप्रभूंचा जन्म भार्गव गोत्रामध्ये झाला होता. बाजीप्रभूंचा जन्म देश कुलकर्णी, देशपांडे अशा वेगवेगळ्या घराण्यामध्ये झाला होता. त्यांच्या घरामध्ये काही वेगवेगळे आडनाव आहेत. बाजीप्रभू देशपांडेच्या आजोबांचं नाव पिलाजीराव, बाजीप्रभू देशपांडेंच्या वडिलांचं नाव कृष्णाजी. या परिवाराला खरं तर दक्षिण राजाकडून जी वतने परंपरेने मिळाली होती, ती वतनी अशी होती: प्रधान होते, देशपांडे होते, चिटणीस होते, कारखानीस होते, गडकरी होते, कुलकर्णी होते, सिंदकर होते, विळंगकर होते. असे आडनावे वेगवेगळे त्यांना मिळाले होते. हे पलीकडचं भोर, पुणे तालुक्यातलं भोर, महाड या मार्गावर हिरडोसी नदी आहे आणि त्या हिरडोसी नदीच्या लगतच मावळ हिरडस म्हणून आहे. त्या हिरडस मावळातली बरीच माणसं राजांच्या बरोबर होती. राजांनी सगळ्यांचं मान सन्मान पान सगळं केलं. जे या वक्ताला रणांगणात धारातीर्थ पडले, राजा स्वतःहून त्यांच्या घरी गेले, त्यांच्या धर्मपत्नीला भेटले. त्यांची काही मोजकी मुलं असतील तर त्या मुलांना स्वराज्यात कामाला घेतलं. बाप रणांगणात तुमचा धारातीर्थ पडला म्हणून तुम्हाला कधीही रस्त्यावर येऊ देणार नाही. अरे, त्याला कधीही रस्त्यावर न येऊ देणारा राजा म्हणून इतिहासालाच काय, त्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला सुद्धा नोंद घ्यावी लागती माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या नावाची. हे इतकं सोपं नाहीये. खरं तर भोर तालुक्यातील मावळ भागात असलेल्या रोहेडा किल्ल्यावर विजापूरचे तालेदार कृष्णाजी बांदल देशमुख होते. त्यांच्याकडे बाजींचे आजोबा पिलाजीराव आणि वडील कृष्णाजी हे दिवाण म्हणून त्यांच्याकडे काम करत होते. बाजींच्या वडिलांना यांनी 52 गावची देशपांडेपणा दिला होता आणि कुलकर्णीपणाही तसा दिला होता. हक्कपणाने वंश परंपरेने इनाम म्हणून त्यांना मिळालेला हा किताब होता. बाजी हे कृष्णनीजी नाईक बांदल देशमुख यांचे एकनिष्ठ सहकारी होते. म्हणजे बाजीप्रभू नुसते एकटेच सेवेमध्ये नाही, तर पिढ्या आणि पिढ्यापासून चालू असलेली त्यांची सेवा होती. अहो, हिंदूची माणसं राजांबरोबर होतीच हो, पण राजांबरोबर मुसलमानी माणसं सुद्धा इमानदार राखणारी आणि त्यांच्या बरोबर रणांगणात प्राण अर्पण करणारी माणसं होती. त्यात काही माणसांची नावं सिद्धी हिलाल, त्यांचा मुलगा वाहवा
जो आता राजेगडावरती पन्हाळ्यावरती अडकल्यानंतर नेताजी पालकरानं त्या पन्हाळ्याच्या वेढ्याला सिद्धीजवळवरती हमला केला, कोंडी फोडायचा प्रयत्न केला, पण सिद्धीजवळचा मारा एवढा होता की नेताजी पालकरला पळत माघारी जावं लागलं आणि त्याच युद्धभूमीमध्ये सिद्धी हिलालचा मुलगा वाहवा मारला गेला होता. सिद्धी इब्राहिम जो अफजल खानाच्या वक्ताला शिवाजीराजांचा अंगरक्षक म्हणून आला होता, त्याच्याकडे मात्र 1250 सैनिकांचा तो प्रमुख होता. राजांच्या पाशी काजी हैदर होता, राजांचा वकील, आणि तो एक सचिव होता काजी हैदर. मदारी मेहतर होता, तो फरास होता. नूरखान बेग होता, सरनोबत म्हणजे अगदी सैन्य प्रमुख होता नूरखान बेग. सैन्यांचा प्रमुख नूरखान बेग म्हणजे जेवढं त्याच्या निगराणी खाली सैन्य आहे त्या सगळ्या सैन्यांनी ऐकायचं हुकूम तो सगळा फक्त नूरखान बेगचा. मदारी मेहतर होता, मदारी मेहतरचा उल्लेख आग्र्याच्या भेटी माही आहे. छोटासा मदारी मेहतर, लय मोठा नाही, हे तानाजी वाणी बारीक बघा, पण मदारी बारीकच होता, पण वारीक नव्हता. कामगिरी मोठी होती त्याची, कामगिरी पराक्रम करणारी होती. तानाजी सारखं पोरग पण लई चपळ, काय कामगिरी होती त्याची आता मोर गेल्यावर जरा बघूयाच.